नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या बूस्टर टेस्ट सिरीज 14.0 पेपर क्रमांक 3 पाहतोय मित्रांनो. आपण आतापर्यंत 2 तुम्ही पाहिले, आता तुम्ही 3 पाहताय. पहिल्या 2 मध्ये ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या तिथे नोट डाऊन करून ठेवल्याच असतील तुम्ही. प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला हेच डोक्यात ठेवायचंय, परीक्षेपर्यंत आपण थांबत नसतोय. जे काही टेस्ट पेपर मध्ये ज्या टाईपचे प्रश्न डोळ्याखालून जातील त्या टाईपचे प्रश्न परत कधीच चुकले नाही पाहिजे याची फक्त काळजी घ्या. बाकी पेपर आवाक्याच्या बाहेर जात नाही, आपल्या 100% आवाक्यात येणार. पण तुम्ही जर तुमच्या चुकातून सुधरत पुढे गेले तर तो दिवस येणार. नाही जर करत बसले, त्या चुकावर काम नाही केलं तर तो दिवस कसा येईल, नाही येणार. पण लक्षात ठेवा, आजचा व्हिडिओ पाहताय, हे व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बरोबर, ह्या 20 प्रश्न तुम्ही सोडवलेत. याची PDF जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूटला मिळून जाते. त्याचबरोबर ह्याचे एक्सप्लेनेशन पाहताना तिथं नोट डाऊन करून ठेवायला शिका. ते प्रत्येक जण करतोय ती गोष्ट. आजचा हा 3रा पेपर जो यूट्यूबवर पण अवेलेबल आहे आणि आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. पुढचे उरलेले 12 पेपर आपल्याला ॲपवरती 14.0 बूस्टर नावाची जी बॅच आहे ती तुम्हाला जॉईन करायची आहे. त्याच्यावर तुम्हाला पुढचे पेपर मिळून जातील. बघा, आजचा जो पेपर आहे 3रा, त्याच्यातील पहिला प्रश्न काय होता बघा मित्रांनो. पहिला प्रश्न, गणेशचे घड्याळ एका दिवसात 36 मिनिटं पुढे जातं आणि सोनलचं घड्याळ दर तासाला 30 सेकंद मागे पडतं. एकाचं पुढे जाते, एकाचं मागे जाते. दोघांनी सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 10 वाजता गणेशचे घड्याळ सोनलच्या घड्याळाच्या किती मिनिटं पुढे असेल. साधं सोपं गणेशचा विचार करू. गणेशला काय दिले आणि पुढचा विषय सोनलला काय दिले. गणेशचं घड्याळ एका दिवसाला म्हणजे 24 तासामध्ये 36 मिनिट पुढे बरोबर, आणि सोनलचं घड्याळ 1 तास बरोबर 30 सेकंद मागे. ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, एका तासाला दोन्ही सारखं करणं गरजेचं आहे. 1 तासामध्ये काय होईल तर 36 भागिले 24 बरोबर, याचा अर्थ काय होईल, 1.5 मिनिट पुढे जाईल. किती तासाला, एका तासाला. आणि हे एका तासाला किती सेकंद मागे, किती 30 सेकंद मागे. मग सहज सोपं कळतं आपल्याला. 1 तास बरोबर 1 मागे पुढं म्हणलं की बेरीज असते, 1.5 + 0.5 म्हणजे 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट, म्हणजे 2 मिनिट फरक पडतो. किती, 1 तासाला 2 मिनिट फरक पडतो बरोबर. आता घड्याळाच्या बाबतीत काय सांगितले, सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावलं, रात्री 10 म्हणजे कुठून कुठपर्यंत, सकाळी 7 ते रात्री 10 बरोबर. किती तास होतात, 15 तास होतात. एका तासाला किती, 2, 15 दून किती, 30 मिनिट पुढे असणार गणेशचं घड्याळ. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एक जण पुढे जातो, एक जण मागे येतोय म्हटलं तर फरक म्हणजे दोघांची बेरीज असते, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, प्रिया साक्षीला म्हणाली, ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. प्रिया साक्षीला म्हणाली, मी ज्या मुलाला काल भेटले होते तो माझ्या मैत्रिणीच्या वडिलांच्या, म्हणजे माझी मैत्रीण म्हणजे प्रियाची मैत्रीण. प्रिया म्हणते की माझी मैत्रीण, प्रियाची मैत्रीण माझ्या मैत्रिणीच्या वडिलांच्या बहिणीला जी मुलं आहेत त्यातला मोठा मुलगा बरोबर. म्हणजे आता हा जो मुलगा आहे काय म्हणते बघा, प्रिया साक्षीला म्हणाली, मी ज्या मुलाला काल भेटले होते तो माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे प्रियाची मैत्रिणीच्या वडिलांच्या बहिणीचा मोठा मुलगा आहे. तर त्या ह्या मुलाचे प्रियाच्या मैत्रिणीशी नाते काय, म्हणजे हा हिचा कोण, तर आत्याचा मुलगा म्हणजे आत्ते भाऊ. ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, बघा पझल टाईप प्रश्न इथं विचारला होता. आयोग सध्याच्या ट्रेंडमध्ये पझल टाईपचा एखादा क्वेश्चन विचारून जातं. FHJKN या 5 विद्यार्थ्यांचा एक गट आहे. H आणि J हे गणित व भूगोलाचा अभ्यास करतात, म्हणजे याला क्लासिफिकेशन पझल टाईपचं क्वेश्चन म्हणतात. डेटा माहिती दिलेली आहे, तुम्ही ज्या प्रकारे करू शकता. वाचन कौशल्य याच्यात महत्त्वाचं आहे, बाकी काहीच नाही. H आणि J हे गणित व भूगोलाचा अभ्यास करतात. आता तुम्ही एक गोष्ट करू शकता की इथं वरती नाव लिहू शकता F
एच म्हणजे टेबलनुसार पण तुम्ही सोडू शकता, जे के आणि एन बरोबर. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो आहे विषयांची नावं, ती आपण इकडे लिहू आणि टिक मेथडने सोडूया. कोणकोणते विषय बघा, गणित भूगोल, गणित इथं घेऊया बरोबर, भूगोल इथं घेऊया, गणित भूगोल. नंतर आलं काय, इतिहास, इतिहास आला. नंतर पुढे काय आला बघा, इतिहास. नंतर आला मनोविज्ञान, मनोविज्ञान एक विषय आला. नंतर भूगोल झाला. अजून काय, जीवविज्ञान, जीवविज्ञान, जीवविज्ञान. अजून काय आहे का दुसरा एखादा विषय? नाही. ओके, मग आपल्याला फक्त टिक करायचंय. बघा काय दिले, एच आणि जे हे गणित भूगोल, एच आणि जे ही गणित भूगोल, एच आणि जे गणित भूगोल. ओके, एफ आणि जे, एफ आणि जे गणित इतिहास, एफ आणि जे गणित इतिहास, एफ आणि जे गणित इतिहास. बर, एच आणि के, एच आणि के, एच आणि के, एच आणि के मनोविज्ञान भूगोल, मनोविज्ञान भूगोल, मनोविज्ञान भूगोल. ओके, पुढे काय विचारलंय बघा, के आणि एन मनोविज्ञान जीवशास्त्र, जीवविज्ञान, के आणि एन मनोविज्ञान जीवविज्ञान, मनोविज्ञान जीवविज्ञान बरोबर. बरोबर, ठीक आहे. एन हा जीवविज्ञान, इतिहास आणि मनोविज्ञान, मनोविज्ञान जीव इतिहास. ओके, ठीक आहे. तर काय विचारले बघा, मनोविज्ञान, भूगोल आणि जीवविज्ञान ह्या तिन्ही विषयांचा अभ्यास करणारा कोण? मनोविज्ञान, जीवविज्ञान आणि भूगोल. म्हणजे हा तिन्हींचा कोण आहे? के. ऑप्शन नंबर 2 बरोबर, करेक्ट. अशा टेबल पद्धतीने तुम्ही सोडू शकता. किंवा तुम्ही जरी प्रश्न वाचला, वाचन कौशल्य बघा, मनोविज्ञान, भूगोल आणि जीवविज्ञान, मनोविज्ञान, भूगोल आणि जीवविज्ञान. मनोविज्ञान कुठे बघा बरं, मनोविज्ञान कुठे बघा, इथे. मनोविज्ञान, भूगोल हे दोन तर विषय इथंच आहे. म्हणजे एच आणि के चा विषय येणार, हे मला लक्षात येऊन जातं. पुढे गेलो बघा, पुढे के आणि एन हे मनोविज्ञान व जीवविज्ञान. मग इथंही के आहे आणि इथंही के आहे, म्हणजे फायनल उत्तर के आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. असा पझल टाईपचा क्वेश्चन तुम्ही असाही सोडू शकता किंवा असाही सोडू शकता. बघा पुढचा प्रश्न, एके दिवशी आर्यन घरातून बाहेर पडला आणि 12 किलोमीटर सायकलून उत्तरेकडे गेला. 12 किलोमीटर उत्तरेला गेला, 12 किलोमीटर उत्तरेला गेला. उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला, 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडून 12 गेला, उजवीकडून 12 गेला. आणि शेवटी डावीकडे 8, शेवटी डावीकडे 8, हे 8 बरोबर. तर पुन्हा घरी परतण्यासाठी, घर इथं आहे तर किती अंतर जावं लागेल? हे 6, 6 आणि 8 14. ऑप्शन नंबर 3 बरोबर, एकदम सोपं. एका भाजी विक्रेत्याने 36 रुपये प्रति डझन या दराने 50 डझन टमाटर विकत घेतले. म्हणजे विकत घेतले म्हणजे खरेदी किंमत, त्याची खरेदी किंमत कशी खरेदी आहे? 36 रुपये प्रति डझन, 50 डझन, 50 गुणिले 36 म्हणजे बघा 36 गुणिले 5 180, 180 वर 0 म्हणजे 1800, 1800 रुपये खरेदी झाली. आता विक्री किंमत बघूया. विक्री किंमतीचा विचार करू. 2 डझन टमाटर नसले म्हणजे खराब झाले. उरलेली सर्व टमाटर, आता उरले किती? 50 डझन होते म्हणजे उरले किती? 48. ते कसे विकले? 54. यांचा गुणाकार इथं लिहायचा आहे. ओके, म्हणजे आता बघा गुणाकार करतो मी. 48 गुणिले 54, 4 8 32, हातचा आला 3, 4 चौक 16 आणि 3 19, 0. 5 48, हातचा आला 4, 5 चौक 20 आणि 4 24. ओके, 2 9 5 2 म्हणजे 2592, 2592. मग आपल्याला नफा किती झाला? नफा म्हणजे विक्री वजा खरेदी, 2592 वजा 1800, मग याचा अर्थ 792. ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. एका इष्टिकाची ती ठोकळ्याची लांबी, रुंदी, उंची 50 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर असेल तर ठोकळ्याचे घनफळ काय? मित्रांनो, घनफळ इष्टिकाची ती क्युबॉइडचं घनफळ काय असतंय? तर LBH, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे घनफळ मी नेहमी म्हणतो की भूमिती सोपं आहे, फक्त सूत्र पाठ पाहिजे, बाकी काहीच नाही. 50 गुणिले 30 गुणिले 40, मग बघा 0 3 तर आले. ओके, 5 त्रिक 15, 15 चौक 60 झालं 60,000. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे लक्षात आलं पाहिजे. निशांतचे वय त्याच्या आजोबांच्या वयाहून 1/4 आहे. आता
निशांत आणि आजोबा, बरोबर, आजोबा. क्लिअर आहे. कधीच सांगितलंय? आजचं, हे आज, आणि हे 10 वर्षानंतर. दोन कंडिशन, 10 वर्षानंतर. निशांतचं आजचं वय मी एक्स मानलं, हा 1/4 ते आजोबांच्या, म्हणजे आजोबा 4x झाले. 10 वर्षानंतर x + 10 आणि 4x + 10. करेक्ट आहे, बरोबर. पुढे बघा, 10 वर्षानंतर त्याच्या आजोबांचे वय 4x + 10 हे त्याच्या वयाहून तिप्पट असेल, म्हणजे 3 कंसात x + 10. करेक्ट. म्हणजे बघा आता काय होईल, 4x + 10 बरोबर 3x + 30. इकडे आणा, ते तिकडे घेऊन जा. 4x - 3x बरोबर 30 - 10 म्हणजेच x बरोबर 20. 20 वय कोणाचं आलं रे? तर निशांतचं वय आलं 20. मग आजोबांचं आजचं वय काय येईल? 4 × 20 म्हणजे आजोबा किती वर्षात झाले? 80. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. एक 2 अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेपेक्षा चौपट आहे. बर, तसे त्या संख्येत 36 मिळवल्यास त्यांच्या अंकाची आदला बदल होते, तर ती संख्या कोणती? बाय ऑप्शनच ऑप्शन आहे, बाय ऑप्शन जायचं. बघा आता ही संख्या अंकांच्या दुप्पट, अंकांच्या काय, अंकांची बेरजी 4 पट. आता इथं विचार करा, यांची संख्या 84, अंकांची बेरीज करा, 8 × 4 = 12, 12 × 7 = 84, 4 पट आहे का? नाही. आता बघा हे किती आहे? हे 48 आहे. याच्या अंकांची बेरीज करा, 12, 12 × 4 = 48. हो. आता याच्यामध्ये किती मिळेल? 36. किती होतं बघा? 84. झालं का बघा? हो. म्हणजे उलटा पालट झाली का? हो. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे बाय ऑप्शन गेलं की तुम्हाला पटकन येऊन जातं. 18व्या डावात 92 धावा केल्याने एका खेळाडूच्या सरासरी धावसंख्येमध्ये 4 ने वाढ झाली. 18व्या सामन्यात, म्हणजे 18व्या सामन्यापूर्वी 18व्या सामन्यापूर्वी सरासरी काय असेल? सरासरी काय असेल? तर सिंपल काय, 18व्या सामन्यापूर्वी सरासरी काय असेल? तर वाढ झाली ना, मग 92 - 18 × 4 करायचं. का? वाढ झाली, म्हणजे 92 धावा केल्यानंतर वाढ होत असेल तर किती वाढ होते? 4 ने. 18 × 4 म्हणजे 92 - 72, 18 × 72 म्हणजे 20. अगोदरची सरासरी किती होती? 20. आता 18व्या सामन्यामध्ये सरासरी कितीने वाढली? 4 ने, म्हणजेच किती झाली? 24. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. PQR हे 3 व्यक्ती एका रांगेत उभे आहेत. P आणि Q यांच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत. P आणि Q यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत? 6 व्यक्ती आहेत. 6. बर, ठीक आहे. Q आणि R यांच्यामध्ये 9 व्यक्ती आहे. Q आणि R यांच्यामध्ये 9 व्यक्ती आहेत. 9 बरोबर. जर आरच्या पुढे 4 व्यक्ती, म्हणजे आर इकडे नाहीये, आरच्या पुढे 4 व्यक्ती, मग इथं जाऊया 6 7, इथं 2, हा आर. बघा ना काय आहे, क्यू आणि आर मध्ये 9 व्यक्ती का आहे. आरच्या पुढे किती व्यक्ती आहे? 4, हे 4. आणि पीच्या मागे किती? 18. पीच्या मागे 18 म्हणजे 6 आणि 1 7, 7 आणि हे 11. मग टोटल रांगेत कमीत कमी किती असतील? तर बघा 4, आरचा 1 2, पीचा 1 6, क्यूचा 1 11. या सगळ्यांची बेरीज करायची, तेवढी उत्तर तुमची असणार, तेवढी कमीत कमी लोक असणार. 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 8 आणि 14 आणि 15, 15 आणि 11 26. ऑप्शन नंबर 4 बरोबर. हे अशा पद्धतीने रांगेमध्ये टोटल लोक किती असतील तर असं शोधायचं. बघा वर्गमुळाची कन्सेप्ट आहे. हे 4 कितीचा वर्ग आहे? 2चा. 4 पॉईंटच्या बदल्यात 2 पॉईंट 0.02 गुणिले 49 7चा वर्ग आहे 0.7, 25 5चा वर्ग आहे 0.5. छेदाच्या ठिकाणी बघा 0.07 गुणिले 0.2 गुणिले 0.1. चला पॉईंटचा विषय काय काय जाऊ शकतं. वरती विचार करा काय येईल आणि खाली काय विचार करा, यांचा गुणाकार करू. बेस 7 14, 14 गुणिले 5 14 5 70, 70 तर आलं. बघितलं ना, बेस 7 14, 7 14 5 70. आता पॉईंट किती? 2 आणि 1 3 आणि 1 4, 0.004 म्हणजे आलं बघा. छेदाच्या ठिकाणी 7 2 14, 14 आलं. पॉईंट किती बघा? पॉईंट 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 0.0014. आता इथं
पॉईंट जर घालवायचं म्हणलं तर इथं वरती 4 डिजिट गेलं, खाली 4 डिजिट गेलं, 70 भागिले 14, 14 पंचे 70, ऑप्शन नंबर किती 4 बरोबर. इथं वर्ग आणि वर्गमूळ आणि त्याचबरोबर पॉईंटची गंमत येते का एवढंच मी इथं चेक केलंय. एक 50 मीटर लांब व 20 मीटर रुंद असलेल्या सभागृहामध्ये फरशांनी आच्छादित करायचं आहे. जर त्या प्रत्येक फरशीचा आकार 80 सेंटीमीटर रुंद व 50 सेंटीमीटर लांब असेल तर एकूण फरशा किती लागतील? एकूण फरशा किती लागतील? फरशा तर सिंपल गोष्ट आहे, जागेचे क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ, जागेचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ बरोबर. मग जागेचं क्षेत्रफळ म्हटलं तर लांबी गुण रुंदी मीटर आहे सेंटीमीटर करा गुणिले 100 करा, 20 गुणिले मीटर सेंटीमीटर करा गुणिले 100 करा, छेदाच्या ठिकाणी 80 गुणिले 50 बरोबर. चला 50 ला 50 कटले, ओके. चला पुढे 20 चोक 80, 4 ने गुणलं 25, 25 गुणिले 100 म्हणजे 2500 एवढ्या फरशा लागतील, ऑप्शन नंबर 1 बरोबर. एकूण फरशा काढायचं म्हटलं तर जागेचं क्षेत्रफळ भागिले फरशी क्षेत्रफळ करायचं. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळात सर्वात मोठा चौरस केल्यास ते क्षेत्रफळ किती येईल? एका वर्तुळाचा व्यास, हे वर्तुळ आहे, ह्याचा जो व्यास आहे तो किती आहे? 14 सेंटीमीटर. तर त्याच्यामध्ये त्या वर्तुळात सर्वात मोठा चौरस कोरल्यास, आतमध्ये चौरस कोरायचा आहे असा तर तुमच्या लक्षात येईल हा जो आलाय तो चौरसाचा काय कर्ण आहे. मग त्याचे क्षेत्रफळ काय? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्ण वर्ग, 1/2 गुणिले कर्ण वर्ग, 1/2 गुणिले 14चा वर्ग म्हणजे 1/2 गुणिले 14 गुणिले 14. मग चला बेसाती 14, 14 साती 98, ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा चौरसाचं क्षेत्रफळ कर्ण दिला असता आपल्याला कळलं पाहिजे. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या प्रतिसादाबद्दल गहाळ असलेली संख्या निवडा. बघा लय सोपं होतं. ABCDEF GHI, ओके. मग काय केलं होतं पुढे आकडा 2 3 5 7 11 13. का बरं? मूळ संख्या बघा, मूळ संख्या म्हणजे F13, ऑप्शन नंबर 4 बरोबर. 5 12 19 या अंकगणितीय श्रेणीमध्ये 45वे पद काढा. अंकगणितीय श्रेणी अरिथमेटिक प्रोग्रेशन TN = A + N - 1 D. हे फॉर्म्युला पाठ असू द्या. लक्षात ठेवा कधीतरी क्वचित प्रश्न येतो. ए म्हणजे सुरुवातीचं पद 5 प्लस कितवं पद काढायची 45, 45 वजा 1 आणि कितीचा फरक आहे रे 7चा, ओके. म्हणजे 5 + 45 = 44 गुणिले 7. मग 5 + 7 चोक 28, 7चा आला 2, 7 चोक 28 आणि 2 30, 308 + 5 किती आलं तर 313, ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे TN = A + N - 1 D हे लक्षात येऊ द्या. आर्यनने सांगितल्यानुसार 1 जानेवारी 2022 रोजी मंगळवार होता तर त्याच्या मैत्रिणीची परीक्षा 28 फेब्रुवारी 2026 रोजी होती तर त्या परीक्षेचा वार कोणता होता? सिंपल गोष्ट, 1 जानेवारी 2022 ला मंगळवार होता, मंगळवार. क्लिअर आहे? 2026 पर्यंत जाणं गरजेचं आहे. 1 जानेवारी 2023, 1 जानेवारी 2024, 1 जानेवारी 2025 बरोबर, 1 जानेवारी 2026. क्लिअर आहे? मग इथं कळतंय बघा आपल्याला 22 ला मंगळवार आहे, 23 ला बुधवार होणार, 24 जरी लीप इयर असेल तरी 29 फेब्रुवारी इथे येत आहे. त्यामुळे गुरुवार, इथं शनिवार 2 निवडी मारली जाणार आणि रविवार. आता मित्रांनो 1 जानेवारी 2026 ला रविवार आला. आता मला जायचंय पुढे किती तर जानेवारी महिना उरलेले दिवस म्हणजे 30 दिवस आणि फेब्रुवारीचे 28 दिवस म्हणजे 58 भागिले 7 जर केलं 7 8 56, 2 दिवस बाकी, 2 दिवस पुढे जायचं, रविवारच्या 2 दिवस पुढे
म्हणजेच मंगळवार ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, सर्व पुस्तके वह्या आहेत. सर्व पुस्तके आतमध्ये आलं पुस्तके, सर्व पुस्तके काय आहेत? वह्या आहेत, वह्या बरोबर. एकही वही पेन नाही, एकही वही पेन नाही, वहीचं आणि पेनचं अजिबात जमत नाही. ओके. काही पुस्तके पेन आहेत, पुस्तके पेन असतीलच असं नाही. ओके. का एकही पुस्तक पेन नाही, हो पुस्तकाचं पेनचं जमणार नाही कारण वहीचं आणि पेनचं जमत नाही बरोबर. 2 अचूक, ऑप्शन नंबर 2 बरोबर. एका विशिष्ट कोडमध्ये मून हा शब्द असा लिहितात तर स्टार हा शब्द कसा लिहिला जाईल? अक्षरमालेचा प्रश्न आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. मग याच्यामध्ये जर विचार केला तर बघा इथं काय परिस्थिती होईल? मून हा शब्द असा तर स्टार हा शब्द कसा? मग यम साठी काय केले बघा, यम साठी पी 2 सोडून पुढे म्हणजे 3 म्हणा. ओ साठी +3 म्हणा. ओ साठी एस +4 म्हणा, +4. ओ साठी टी +5 आणि एन साठी टी +6 म्हणजे +3 +4 +5 +6 +3. ओ +3 म्हणलं की व्ही आला, +4 1 2 3 4 एक्स आला, VX ऑप्शन नंबर 4 बरोबर. अक्षरमाला नेहमी अशीच लिहित जायची, बाकी येतं. खालील श्रेणीतील गहाळ संख्या माहित करा. काय येईल बघा? 2 चा वर्ग, 3 चा घन, 4 चा वर्ग, 5 चा घन, 6 चा वर्ग, 7 चा घन, 8 चा वर्ग, 9 चा घन, 729 ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढे सूत्रावर आधारित गणित. आपल्याला a³ - b³ a³ - b³ म्हणजे एका कंसामध्ये a - b, दुसऱ्या कंसामध्ये a² + ab + b². हे आपला फॉर्म्युला आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा आपला फॉर्म्युला. मग याच्यावरून वरती जे आलं ते a² + ab + b² आणि खाली काय बघा a³ - b³. मग मित्रांनो वरती जे आहे a² + ab + b², खाली a - b a² + ab + b². हे जाणारे म्हणजे खाली फक्त काय राहते 1/, दोघांची वजाबाकी 846 - 121 यांची वजा केली 1/, किती आलं तर 725 ऑप्शन नंबर किती 2 बरोबर. करेक्ट आहे. असे 20 प्रश्न पाहिले मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून मला तुम्हाला किती वेळ लागला, किती मार्क पडले, किती चुकले सगळ्यांनी टाकायचे. 20-20 हजार पोरं सहज पाहतायत व्हिडिओ, पण कमेंट करताना पोरं लाजतायत. बिंदास आहे बघा, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मला कळू द्या की कितपर्यंत ॲव्हरेजली तुमचा स्कोर येतोय. आपल्याला येणारी लढाई जिंकायची. त्यामुळे बिंदास प्रत्येकाने कमेंट करून मला सांगायचे की सर हा जो आहे तर याला एवढा वेळ लागला, मला 3 पॉईंटमध्ये पाहिजे की काय वेळ, टाइम किती, अचूक किती आणि चूक किती, म्हणजे बरोबर किती आले आणि चुकले किती. बस एवढं प्रत्येकाने कंपल्सरी कमेंट करायची. लक्षात ठेवा हा 3रा व्हिडिओ आपला यूट्यूबवर आहे, ॲपमध्ये पण आहे. इथून पुढचे तुम्हाला ज्या टेस्ट आहे त्या सगळ्या ॲपमध्ये मिळतील. ही 14.0ची जी काही बूस्टर टेस्ट सिरीज आहे ते ॲपवर जायचं आणि ती तुम्हाला जॉईन करायची. लक्षात ठेवा. बाकी ज्यांना वाटतंय की मध्ये मध्ये एक दिवसाचा गॅप पडतोय सर आम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, मग तुम्ही 13.0 12.0 11.0 कोणतेही जॉईन करा. 15 पेपर ऑलरेडी रेडी आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे. याच्यात ज्या टॉपिकचे प्रश्न चुकतील मित्रांनो, अभ्यास करताना काय करायचं, एकतर साधं सोपं बूस्टरचा पेपर सोडवा आणि त्यातून जे चुकल, समजा एखाद्या टॉपिकचा प्रश्न चुकला, समजा तुमचा एखाद्या टॉपिक समजा ब्लड रिलेशनचा प्रश्न चुकला, कशामध्ये आपल्या बूस्टरमध्ये, तर लगेच आपल्या ग्रंथामध्ये जायचं आणि सगळे PYQचे क्वेश्चन सोडून काढायचे. एवढ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात ठेवा. शेवटचा मुद्दा सांगून देईल, परीक्षा जवळ आहे. आपलं बेसिक जर पक्क नसेल तर आपल्याला बेसिक पासून बॅच करणं गरजेचं आहे. हायब्रिड बॅच 20 नंबरची तुम्ही जॉईन करून काम करून घ्या. सर माझं बेसिक पक्क आहे, शेवटच्या काळामध्ये मला फक्त टचमध्ये राहायचंय, एक रिव्हिजन करायची आहे,
तर तुम्ही 30 दिवसीय आर्यभट्ट बॅच ही 3 ऑगस्टपासून लाईव्ह संध्याकाळी 9 वाजता 9 ते 10:15 ह्या टायमिंगमध्ये दररोज असणार आहे. ह्या बॅचला जॉईन व्हा, नंतर रेकॉर्डेड सुद्धा पाहता येईल. एकदम अत्यल्प फीमध्ये आपण लॉन्च केलेलं आहे हे टेस्ट सिरीज आणि त्याच्याबरोबर PYQ. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या माध्यमातून रेडी राहा. तुम्हाला जसं करता येईल तसं करा. तुमच्या बॅचेस ओके असतील, काही अडचण नाही, तुम्ही फक्त बूस्टर टेस्ट सिरीज सोडवा. दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलला टेस्ट सिरीज पडते म्हणजे पडते, ती तुम्हाला सोडवायची मित्रांनो. एवढ्या गोष्टी करा. आपण भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.